जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 6वा. देवशोधन नाम. समास दुसरा. ब्रह्म पावन नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. ऐका उपदेशाची लक्षणे. सायुज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणे, कामा नये सर्वथा. श्री समर्थांनी. दशक 6 देवशोधन नाम आणि त्यामधील समास दुसरा, ज्याचं नाव आहे ब्रह्म पावन नाम, याचं श्रवण आज आपण करणार आहोत. यामध्ये समर्थ म्हणतायत की ब्रह्म पावन हा शब्द 2 अर्थांनी आलेला आहे. तो कोणत्या अर्थाने आलेला आहे तर पहिला अर्थ असा आहे की ब्रह्म पवित्र आहे आणि दुसरा अर्थ असा की ज्ञान प्राप्तीनंतर माणूस ब्रह्मरूप होतो. ते कसं काय तर पवित्र होतो म्हणजे ज्ञानाने माणसाला पावित्र्य प्राप्त होते. कारण ज्ञानासारखं या जगात दुसरं पवित्र काहीच नाही. त्या एका पावित्र्यामुळे दुसरा अपवित्र असलेला व्यक्ती सुद्धा पवित्र होऊन जातो. याचाच अर्थ एक व्यक्ती जर अज्ञानी असेल, त्याच्याजवळ जर ज्ञान आलं तर तो ज्ञानी होतो. हाच भाग समासामध्ये समर्थांनी फार सुंदररित्या सांगितलेला आहे. आपण कृपया तो मनपूर्वक श्रवण करावा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणे, कामा नये सर्वथा. श्री समर्थांनी या समासामध्ये सायुज्य मुक्ती ज्यामुळे प्राप्त होते या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग समर्थ म्हणतात, ऐका उपदेशाची लक्षणे. उपदेशाची लक्षणे का ऐका तर सायुज्य प्राप्ती होय जेणे, ज्यामुळे सायुज्यता प्राप्त होते अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारचं ज्ञान समर्थ सांगतात आहे. आणि पुढे म्हणतात आहे की नाना मतांचे पेखणे, अनेक मतं आहेत, मतं खूप आहेत, म्हणून मतांचा झाला गलबला, कोणी पुसेना कोणाला. एक सांगतो, दुसरा सांगतो, तिसरा सांगतो, चौथा तर आला तर चौथं सांगतो. म्हणजे मतांचा गलबला झालेला आहे. प्रत्येक जण आपलं मत सांगत असते. ते शास्त्र सुद्धा तसेच आहे. सगळे मतांतर आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नाना मतांचे पेखणे, कामा नये सर्वथा. सगळा गलबला करून काहीही उपयोग नाही. आरोग्य हितकारक होणार नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ब्रह्मज्ञाने विन उपदेश. कितीही उपदेश केला पण त्याच्यात ब्रह्मज्ञान नसेल, कारण ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ब्रह्मज्ञाने विन उपदेश, तो म्हणो नये विशेष, धान्य विन जैसे भूस खाता नये. आपल्याला माहीत आहे की ब्रह्मज्ञान हे विशेष आहे आणि ब्रह्मज्ञानापेक्षा इतर सगळ्या गोष्टी समर्थांनी विशेष म्हणू नये, सामान्य म्हणाव्या. मग त्याचा दृष्टांत देत असताना समर्थ म्हणतात आहे की धान्य एका बाजूला आहे, म्हणजे ब्रह्मज्ञानापेक्षा इतर सगळं बाजूला, ब्रह्मज्ञान हे सगळ्यात विशेष आहे असं समर्थ सांगतात. याच्याशिवाय विशेष काही म्हणूच नका तुम्ही. कारण समर्थांनी पहिल्याच ओळीमध्ये तिथे सांगितलेलं आहे की ब्रह्मज्ञाने विन उपदेश, तो म्हणो नये विशेष, धान्य विन जैसे भूस खाता नये. म्हणजे धान्याचं उदाहरण दिलंय समर्थांनी, की समर्थ म्हणतात की धान्य एका बाजूला आहे आणि धान्याच्या बाजूला त्याची भूस आहे, त्याची फलकट आहे भूस म्हणजे. तर आपण धान्य टाकून ते फलकट खाणार का हो? जसं भुईमुगाच्या शेंगा आहेत, दाना फोडला म्हणजे शेंग फोडली, दाना निघाला आणि शेंगाचं ते टरफल बाजूला झालं, काय खायचं? दाना खायचं की फलपट खायचं? ते फलकट जर आम्ही घेतलं तर ते मूर्खपणाचं होईल, ते अज्ञानाचं लक्षण होईल. म्हणून समर्थ म्हणतात, ब्रह्मज्ञान घ्यायचे आहे आणि असार गोष्टी टाकून द्यायच्या आहेत. ज्या गोष्टी तुमच्या मृत्यूसमयी काही कामाला येणार नाहीत, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी कमवल्या आणि याच ठिकाणी आपण टाकून दिल्या, म्हणून त्या तुमच्या उपयोगी नाहीत. ब्रह्मज्ञान हेच तुम्हाला पुढे नेणार आहे आणि मोक्षप्राप्ती करून देणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ब्रह्मज्ञाने विन उपदेश, ब्रह्मज्ञानाशिवाय कुठलाही उपदेश असेल तर तो म्हणू नये विशेष, त्याला विशेष म्हणता कामा नये, त्याला विशेष म्हणता येणार नाही. पुढे म्हटलं आहे, नाना काबाड बडविले, ना तरी तक्रची घुसडिले, अथवा धुनेची सेविले सावकास. अजून एक समर्थाने दृष्टांत दिलाय बघा. ब्रह्मज्ञानाशिवाय इतर गोष्टी कशा आहेत तर समर्थ म्हणतात की कडबा घेतला आणि त्या कडब्याची आपण मळणी केली, म्हणजे त्याचे कणीस काढून टाकले, राहिलेला कडबाच आहे.
कंसा व्यतिरिक्त राहिलेला कडबा, तो कडबा आम्ही कुटत बसलो, त्याची मळणी केली, त्यातून आम्हाला धान्य मिळणार आहे का हो? नाही मिळणार. कारण धान्य मिळण्याची जी गोष्ट आहे कणीस, ते बाजूला झालेलं आहे. तसं ब्रह्मज्ञान हे कणीस आहे आणि कडबा याचा अर्थ या जगामध्ये प्राप्त होणारं सगळं भौतिक ज्ञान आहे. मग खरा साधक हा भौतिक ज्ञानाला तो टाकून तो आध्यात्मिक ज्ञानाकडे वळेल. जे मूळ सार आहे, समर्थांनी म्हटलं आहे, जे मूळ सार आहे. समर्थांनी पुढे दुसरा दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे मूळ सार आहे ते घ्या, सार ते जाणूनी त्यागावे. पुढे समर्थांनी अजून एक दृष्टांत दिलाय, नातरी तक्रची घुसळिले. पहिलं कडब्याचं सांगितलं, नाना काबाड पडविले, नातरी तक्र. आता दुसरं सांगितलंय, नातरी तक्रची घुसळिले अथवा धुनची सेविले सावकास. म्हणजे ताक घुसळून काढलं, काय मिळणार त्यातून? लोणी मिळणार. ताकातून लोणी मिळत नाही. मिळणार का लोणी? दह्यातून लोणी मिळते हो. काय म्हटलंय समर्थाने? ताक घुसळून काढलं, काय मिळणार त्यातून? लोणी मिळणार का? नाही हो, ताकातून लोणी मिळणार. ताकातून लोणी मिळत नाही, दह्यातून लोणी मिळते. म्हणून त्यातलं लोणी काढून घेतलं तर राहिलेलं ताक आहे. म्हणजे लोणी म्हणजे ब्रह्म आहे आणि ताक म्हणजे जगामध्ये प्राप्त होणारं हे सामान्य ज्ञान आहे, ज्याला समर्थाने पोट भरण्यासाठी प्राप्त केलेलं ज्ञान असं म्हटलं आहे. त्याला अविद्याही म्हटलेलं आहे शास्त्रात. म्हणून समर्थ म्हणतात, तिसऱ्या दृष्टांतासाठी समर्थ पुढे देत आहेत बघा. तिसरा दृष्टांत सुद्धा समर्थ देतात आहे. केवढे दृष्टांत दिलेत बघा समर्थांनी समजण्यासाठी. हो, ब्रह्मज्ञान कशाहून वेगळं आहे, कशाहून खास आहे. म्हणून सार ते घ्यावे, असार ते जाणवणे त्यागावे. अथवा धुनेची सेविले सावकास. म्हणजे स्वयंपाक करत असताना भात लावायचा असेल तर तांदूळ पहिल्यांदा तो पाण्यामध्ये धुवावा लागतो. त्याच्यावरचं जे पांढरं पाणी येतं ते फेकून दिले जाते आणि भात तो नंतर फेकून देणार. जे पाणी फेकून देणार हो, म्हणजे भात फेकून देणार की पाणी फेकून देणार. आणि भात तो त्यानंतर शिजवायला लावतात. त्याप्रमाणे भात आपण काढला आहे, ते फेकून देणारं जे पाणी आहे ते म्हणजे जगामध्ये प्राप्त होणारच सामान्य ज्ञान आहे. आणि तो भात म्हणजे विषय ज्ञान आहे, म्हणजे तो ब्रह्म आहे. मग तुम्ही ते पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं आम्ही तृप्त व्हायचं आहे, की शिजवलेला उत्तम भात आपण स्वीकारायचा आहे. म्हणजे पाणी घेऊन तृप्त व्हायचं आहे की शिजवलेला भात स्वीकारायचा आहे, ज्याने त्याने विचार करावा. समर्थांनी पुढे अजून काही दृष्टांत दिले आहेत आणि अगदी सामान्य साधे सरळ दृष्टांत आहेत, जे आपल्या व्यवहारातले आहेत, जे आपल्या परिचयाचे आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, नाना साली भक्षिल्या. अजून एक उदाहरण बघा. साली काढल्या आणि त्याच खाल्ल्या आणि फळ फेकून दिलं. केळं घ्यायचं, केळ्याच्या साली खायच्या आणि केळं फेकून द्यायचं, अशी अवस्था आहे असं समर्थ म्हणतात आहे. अथवा चोईट्या चोखिल्या, खोबरे सांडून खादल्या, नरोट्या जैशा. म्हणजे खोबरं फोडावं आणि त्याची ती नरवंटी आहे ती खावी, करवंटी जी असते ती खावी आणि खोबरं फेकून द्यावं, अशी अवस्था सामान्य माणसाची आहे. सामान्य मनुष्य भौतिक जगताकडे तो इतका रममान झालेला आहे, इतका गुंतला आहे की त्याला या जगामध्ये जे दिसते आहे ते सत्य आहे असे त्याला वाटते आहे. पण मुळामध्ये ते सत्य नाही आहे हे जाणून त्यामध्ये राहणे याला ज्ञानी असं म्हणतात. म्हणजे लोकांतामध्ये राहून सुद्धा एकांत आहे. एकांतामध्ये राहून एकांत सोपा आहे, पण लोकांतामध्ये राहून एकांत. ज्ञानी असून सामान्य अशा प्रकारचं ज्ञान ज्या साधकाला असते, ज्या मुमुक्षाला असते, तो मुमुक्ष भगवंतापर्यंत जाऊन पोचतो. म्हणून समर्थ म्हणतात, तैसे ब्रह्मज्ञाने विन नाना उपदेशाचा सीन, सार सांडून असार कोण शहाणा सेवी. म्हणजे एकांत किती महत्वाचा आहे बघा. लोकांतामध्ये राहून एकांत अवघड आहे हो. जसं संत तुकाराम महाराज होते, एकांत होता, देवापाशी विलीन झाले होते. देव आणि त्यांच्यामध्ये पांडुरंगाने संत तुकारामांचं मन हे वेगळं नव्हतंच हो, कारण सतत ते पांडुरंगांचं स्मरण करत होते. एकही क्षण न विसरता पांडुरंगांच्या ध्यानी होते. मग ते एकांत लोकांतामध्ये होते, संसार करत होते, परंतु ते एकांतात होते. म्हणजे समर्थ चरणी होते, पांडुरंगा चरणी होते. अखंड नामस्मरण त्यांचं पांडुरंगा चरणी होतं.
ब्रह्मज्ञाने विन नाना उपदेशाचा सीन, सीन म्हणजे त्रास. किती कष्ट घेतो मनुष्य, किती सीनतो. आयुष्यभर जे कष्ट करतो त्या कष्टातील कुठलीही वस्तू आपण आपल्याबरोबर कायम ठेवत नाही, नष्ट होणारी आहे हे त्याने जाणलेले असते. तरी सुद्धा त्याच्यावर तो ममत्व दाखवतो, त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याला आपलं समजून आपल्याबरोबर ठेवतो. म्हणून समर्थ म्हणतात, हेच करा ते जाणा आणि जाणूनही त्यागावे. म्हणून पुढच्या वेळी समर्थ म्हणतात, सार सांडून सार कोण शहाणा सेवी. शहाणा जो मनुष्य आहे तो असार गोष्टी आहे ते टाकून देतो आणि सार गोष्टी तो सेवतो, म्हणजे तो प्राप्त करतो. म्हणून म्हटलं आहे, आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण, सूचित करावे अंतःकरण श्रोतीजनी. श्री समर्थांनी श्रोत्यांना अत्यंत प्रेमाची विनंती केलेली आहे की ते म्हणतात आहे, आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण. आता ब्रह्मज्ञान म्हणजे काय याचं मी तुम्हाला निरूपण करतो आहे. समर्थ म्हणताय, आता सगळं दृष्टांत सगळं सांगून झालं, ब्रह्मज्ञान कशाशिवाय मोठं आहे, परंतु हे ब्रह्मज्ञान म्हणजे आहे तरी काय हे तुम्हाला आता मी सांगणार आहोत. पण निरूपण ऐकण्याऐवजी त्यांच्याजवळ स्वतःजवळ त्या साधकाजवळ सुचित अंतःकरण हवं. सुचित याचा अर्थ स्वच्छ निर्मळ अंतःकरण. हे स्वतःमध्ये स्थिर असेल तर त्याला स्वस्थ असे म्हणतात. व्यवहारामध्ये वापरतो आपण तो शब्द स्वस्थ आहे. स्थ याचा शब्दाचा अर्थ राहणे आणि स्व म्हणजे स्वतःमध्ये. जो आत्मकेंद्रीय आहे, जो स्वतःमध्ये उतरलेला आहे, जो ब्रह्मज्ञानाशी जो एकनिष्ठ आहे, जो बहिर्मुख नाही आहे, तो अंतर्मुख आहे, त्याला स्वस्थ असं म्हणतात. तो आतून शांत असतो. बाहेरून कुठलंही काम करत असेल तर मन मात्र त्याचं अगदी न हलणाऱ्या त्या पाण्यासारखे असते. ते अंतःकरण इतके स्थिर असते की ज्याप्रमाणे हिमालयाचं शिखर जसे स्थिर असते, त्याला कुठस्थ म्हटलं आहे, त्याप्रमाणे ते अंतःकरण निश्चल असते, ते चलित होत नाही, त्याला आपण सुचित म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात, आता सुचित करावे अंतःकरण. सुचित अंतःकरण अशा प्रकारचं अंतःकरण सुचित करावे अंतःकरण श्रोतेजनी. तुम्हाला जर काही प्राप्त करायचं आहे का, तर तुम्हाला तुमचं अंतःकरण निर्मळ करावं लागेल, तुमचं अंतःकरण स्थिर करावं लागेल, तुमचं अंतःकरण हे अंतर्मुख करावे लागेल. सगळी इंद्रिये ही बहिर्मुख आहेत. डोळ्यांनी बाहेर पाहिले जाते, कानाने बाहेरचं ऐकलं जातं. बघा समर्थ किती सुंदर सुंदर उदाहरण देतात. डोळ्याने आपण काय करतो, बाहेर पाहतो. कानाने काय करतो, ऐकतो, पण ते बाहेरच झालं. तोंडाने बाहेरच्याच गोष्टीचं कौतुक केले जाते. सगळ्या गोष्टीत बहिर्मुक्त आहे, पण मी माझ्यात कधी पाहिलं का कधी? मी का करतो आहे हे असं कधी प्रश्न स्वतःला विचारला का आपण? मी कशासाठी एवढी धावपळ करतो आहे? थोडा जरी बसून थोडा जरी क्षणिक विचार केला तर लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी कशा आहेत, माईक आहेत, मिथ्या आहेत. या सगळ्या भ्रमाच्या गोष्टी आहेत, या सगळ्या मिथ्या आहेत. हे मला माहीत आहे, तरी सुद्धा मी यासाठी करतो आहे. म्हणून समर्थांनी कळल्यानंतर चुकतो त्याला पडत मूर्ख असं म्हटलं आहे. कळते पण वळत नाही. आम्ही मरणार, आमचा देह संपणार. जे आपण आमचं म्हणून ठेवलेलं आहे ते सुद्धा जाताना बाजूचा मनुष्य म्हणेल, ते चाललेले आहेत त्यांचं काढून घ्या. बरोबर की नाही हो? हातातली अंगठी असेल तर काढून घेतील, गळ्यातला गोप असेल तरी काढून घेतील, खिशातले पैसे सुद्धा खिशात ठेवणार नाहीत. त्यांची सगळी संपत्ती जी आहे ती त्यांच्या नावावर करून घेतील, मग जाऊ देतील. कितीही सोबत, कितीही आपल्या जवळचे असले तरी सुद्धा त्याच्याबरोबर काहीही जाणार नाही. एकटंच यायचं आहे. जसं आपण हात पाय उघडे ठेवून आलेलो आहोत तसे सुद्धा आपण जातानाही तसेच जाणार आहोत. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही सार आणि असार ओळखा. जे सार आहे ते स्वीकारा. खोबरं स्वीकारलं आणि त्याच्या त्या करवंट्या आहेत त्या फेकून दिल्या. फळं स्वीकारा, त्याच्या साली आहेत त्या टाकून द्या. ब्रह्म स्वीकारा आणि मायेला टाका. इतक्या या मायेमध्ये गुंतलो आहोत की ती मायाचा माणसाला सत्य वाटू लागते आहे. त्या मायेच्या जरा हेलकाव्याने मनुष्य दुःखी होतो, त्या मायेच्या जरा हेलकाव्याने आपण सुखी होतो. म्हणजे छोट्या छोट्या कारणाने मनुष्य दुःखी होतो. म्हणून समर्थ म्हणतात, आहे तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे. अरे परमेश्वराकडं झाडाचं पान हलवण्याचं सामर्थ्य परमेश्वराकडे आहे. झाडाचे पान तुम्ही आम्ही काय
सामान्य माणसं आहोत. आपण कोण आहोत हा का आम्ही अशा प्रकारचा आविर्भाव आणायचा की माझ्या इच्छेप्रमाणे सगळं झालं पाहिजे. काही गोष्टी अशाही असतात की ज्या माझ्या इच्छेप्रमाणे होत नाहीत. तेव्हा मन शांत करावं आणि भगवंताची इच्छा आणि माझी इच्छा एक करावी. आणि म्हणून म्हटलं आहे आणि म्हणून म्हणावं आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तने विच्छयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. परमेश्वर ठेवील तसं राहता आलं पाहिजे. समर्थांनी त्याच गोष्टी सांगितल्या आहेत. तुमचं अंतःकरण अशा प्रकारे स्वस्थ करा. सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाना, परंतु हे तगेना सर्व काळ. सर्व काळ तगत नाही. काय तगत नाही? पंचभौतिक सृष्टी. ही सृष्टी पंचभौतिक आहे. आपण 4-4, 5-5 वेळा या गोष्टीची पुनरुच्चार करतो आहे बघा. सृष्टी ही पंचभौतिक आहे. समर्थ तेच म्हणतात आहे, आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी ही 5 भूत जी आहेत ही भूतच आहेत. पंचमहाभूत, त्याला पंचमहाभूत म्हणतात. जे भूत आहेत ते आपलं कसं काय म्हणावं, आपलं शरीर या 5 भूतांनी तयार झालेलं आहे. त्या भूतांनी तयार झालं म्हणजे या 5 पंचभूतांचा मेळावा आहे. त्याच्यामध्ये अजून 3 भूत आली आहेत, रज, तम आणि सत्व, तेही त्यात आलेले आहेत. या सगळ्यांच्या मेळाव्यात या अष्टदा प्रकृतीला मी माझं म्हणावं का? मी माझं जर तिला म्हणत राहिलो तर जे ब्रह्म आहे ते तुमच्यापासून दूर राहील. ब्रह्म आहे ते तुमच्यापासून दूर राहतील, दूर जातील. आणि जो ब्रह्म नाही, जो सारा आहे, माया आहे, ती तुमच्याजवळ कायम राहील. आणि म्हणून त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होईल. म्हणून समर्थ त्याच गोष्टी इथे आवर्जून सांगतात आहे. आदि अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खुण, येर पंचभूतिक जान नाशिवंत. पंचभूतिक निर्माण झालेलं जगत हे नाशिवंत आहे. आणि ब्रह्म हा आदी आहे आणि अंती आहे, तो निर्गुण आहे. आदी आहे याचा अर्थ आदी होता, अंती आहे याचा अर्थ शेवटी सुद्धा होता. तुम्ही होते, तुम्ही आहात, स्वतःला समजता आहात, पण मुळात तुम्ही नाही आहात. पण आहात असं जर समजत असाल तर तुमच्या अगोदरही होतं आणि तुमच्या नंतरही राहणार आहे. त्या गोष्टीला समर्थाने निर्गुण ब्रह्म म्हटलेलं आहे. सगुण पण नाही म्हटलं, निर्गुण कळत नाही. निर्गुण ब्रह्म म्हटलेलं आहे, सगुण पण नाही म्हटलं. निर्गुण कळत नाही आपल्याला, म्हणून त्याला आम्ही सगुणाचा आधार दिलेला आहे. पायी मुंबईपर्यंत जाता येत नाही बघा हो. पायी आपल्याला मुंबईपर्यंत पहिलेचे लोक जायचे, आता नाही जाता येत. पायी आपल्याला दिल्लीपर्यंत नाही जाता येत, म्हणून त्याचं जे साधन आहे अमेरिकेपर्यंत पण जाता येत नाही. म्हणून त्याचं जे साधन आहे ते कुठलं तरी निवडलं आपण. कुठलं निवडलं? कोणीतरी गाडी निवडली, कोणीतरी कार निवडली, कोणीतरी ट्रेन निवडली. आता अमेरिकेला जायचं म्हणजे कोणीतरी विमान निवडलं. पण ती सुद्धा सगळी साधनं आहेत. परंतु त्या साधनांच्या माध्यमातून आम्हाला साध्यापर्यंत जाता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आदि अंती काल होतं आणि उद्याही राहील. काय आहे असं? तर असा फक्त निर्गुण परब्रह्म आहे, बाकी काही नाही. पृथ्वी, सूर्य, चंद्र सगळं संपणार आहे. मग आम्ही काय राहणार आहोत? सगळं संपणार आहे. जे डोळ्यांनी दिसतं ते नष्ट होणार आहे, इतकं सांगितलेलं आहे. मग देह हा ब्रह्म होऊ शकत नाही, कारण देह हा नाशिवंत आहे आणि जो शाश्वत आहे तो तुमचा आत्मा आहे. आणि त्या आत्म्यालाच आम्ही निर्गुण निराकार परब्रह्म चैतन्य रूप असं म्हटलं आहे. म्हणून समर्थ पुढे सांगतात, एरवी हे पाहता भूते, यालाच भूत म्हणतात. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, देव कैसे म्हणावे त्यात, भूत म्हणता मनुष्याते विषाद वाटे. म्हणजे एरवी या भूतांना आपण जर भूत म्हटलं तर आपल्याला वाईट वाटते. माणसाला जर भूत म्हटलं तर वाईट वाटते ना, कोणाला चांगलं वाटेल? तर आपण एरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे त्याते. म्हणजे त्याला देव कसं काय म्हणावं? भूतांना कधी देव म्हणता येतं का? भूतांनाही अंत आहे. भूत म्हणता मनुष्याते विषाद वाटे. देवाला वाटणार नाही का? जर माणसाला भूत म्हटल्यानंतर जर भीती वाटते, माणसाला क्षती वाटते, वाईट वाटते, तर याप्रमाणे देवांना जर भूत म्हटलं, कारण पंचमहाभूतच भूतच आहेत, या पंचमहाभूतांनाच जर आपण भूत म्हटलं, देव म्हटलं, तर त्यांना देव म्हणता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, भूत हे कधी देव होत नाहीत, कारण भूत नष्ट होणारे आहेत, देव अमर आहे तो. म्हणून म्हटलं आहे, मा तो जगज्जनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा.
ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांसी. किती सुंदर सांगितले हो. या निर्गुण, ज्या निर्गुण निराकार परब्रह्माची, ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना या सुद्धा देवतेंना निर्गुणाची कल्पना येऊ शकली नाही. कळेना महिमा, त्यांचा महिमा सुद्धा कळत नाही. तो किती अगाध आहे हो. परब्रह्म किती अगाध आहे, तो आम्हाला कळत नाही. त्यामुळे या भूतांना आम्ही परमात्मा म्हणू शकत नाही. म्हणून पुढच्या ओळीत म्हटलं आहे, भूता ऐसा जगदीश, मनता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. पृथ्वी आप तेज वायू आकाश, या सभाय जगदीश, पंचभूतांसी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. या पंचमहाभूतांचा नाश आहे. हे सभाय अंतरी जगदीश जो आहे तो या पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे आणि तो निर्गुण असा आत्मा हा त्या परब्रह्माचा एक अंश आहे. जे जे रूप आणि नाम या जगामध्ये जे जे रूप आहे, रूप म्हणजे डोळ्यांनी दिसते ते रूप, आणि नाम आणि त्या रूपाला आपण नाम दिलेलं आहे. जसं उदाहरणार्थ आमच्या समोर फुलं दिसतात आहे, फळं दिसतात आहे, याला एक नाव दिलेलं आहे. कपडा तयार केला त्याला एक नाव दिलेलं आहे. त्या वस्तूला आम्ही जे दिलेलं आहे, बहाल केलेलं आहे मायेच्या माध्यमातून, हे नामरूप आहेत. हे नामरूप जे आहे ते अवघे भ्रम आहेत. म्हणून समर्थ म्हणतात तो अवघाची भ्रम आहे. सगळे नामरूप आहेत, हे भ्रम आहे, हे असत्य आहेत आणि तुम्हाला असे वाटते आहे की ते सत्य आहे, पण ते मुळात तसे नाही आहे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे, नामरूपातीत वर्म अनुभवे जाणावे. काय सांगितलंय? अनुभवी माणसाने हे नामरूपात्मक जगत हे सगळं भ्रम आहे हे त्याला कळलं पाहिजे. आणि नामरूपातीत वर्म, नामरूपातीत म्हणजे रूपाच्या पलीकडे माझा देह दिसतो आहे म्हणून मला कोणीतरी मीरा म्हणेल. मग माझा देह ही मीरा आहे का? म्हणजे समजा माझं नाव मीरा आहे, तर माझा हा देह दिसतोय म्हणून मला मीरा म्हणतात ना. मग माझ्या देहाला मीरा म्हणावं का? माझा हात मीरा आहे का? माझे पाय मीरा आहेत का? माझं डोकं मीरा आहे का? म्हणजे या देहाला कोणीतरी मीरा पहिल्यांदा म्हटलं, जसं आपल्या आई वडिलांपासून सुरुवात झाली, त्यामुळे या देहाचं नाव मीरा पडलं. पण मुळामध्ये त्या देहाला तुम्ही दिलेलं नाम आहे ते, म्हणून हे नामरूपातीत आहे. म्हणून ज्याला नावही नाही आणि मुळात रूपही नाही असं काय आहे, तर या शरीरामध्ये असलेलं चैतन्य रूप आहे ते वर्म अनुभवे जाणावे. अनुभवांच्या अंती आम्हाला या गोष्टी कळतात. म्हणून त्यासाठी संतांची संगती, सज्जनांची संगती अत्यंत आवश्यक आहे. सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून पुढे म्हटलं आहे, पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टदा प्रकृती जाण, अष्टदा प्रकृतीच नामाभिधान दृश्य ऐसे. दृश्य कशाला म्हणतात? हे दृश्य आहे, हे अदृश्य आहे. दृश्य म्हणजे काय? तर दृश्य म्हणजे जे जे आम्हाला पंचमहाभूत आणि त्रिगुण या मिश्रणाने तयार झालेली कुठलीही गोष्ट, त्याला आम्ही दृश्य असं म्हणतो. कारण ते पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. आणि म्हणून पंचमहाभूतांनी तयार झालेला कुठलाही घटक, समर्थ म्हणतात पंचमहाभूतांनी तयार झालेला कुठलाही घटक, कुठलीही वस्तू ही नाशवंत आहे. आणि व्यक्ती जर असेल तर त्याच्यात त्रिगुण आलेले आहेत. मग तो एखादा रागीट असेल, एखादा राजसी असेल, एखादा तामसी असेल किंवा एखादा सात्विक असेल. म्हणून रजतम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व. रजतम आणि सत्व यांच्या योग्य बॅलन्सने हे सगळं जीवित्व चालत असते. मनुष्य जो चालतो आहे तो या 3 गुणांनी चालतो आहे. या 3 गुणांचा आधार म्हणून हे पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूतांची त्या ठिकाणी एक बिल्डिंग उभी केलेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये दरवाजा, खिडक्या या त्रिगुणांच्या आहेत. म्हणून समर्थाने किती सुंदर वर्णन केले आहे बघा. त्रिगुण म्हणजे सत्व, रजतम आणि सत्व. ते हे दृश्य नाशिवंत, म्हणून हे दिसणारं आहे हे नाशिवंत आहे. ते म्हणजे ते दूर दिसणारं आणि हे म्हणजे या ठिकाणी असलेले हे नाशिवंत आहे. ते हे दृश्य नाशिवंत ऐसे वेदश्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी. खरे ज्ञानी लोक जे निर्गुण आहेत, जे परब्रह्म आहेत, जे शाश्वत आहेत, तोच परमात्मा आहे हे तो जाणतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना आपे करुणी, जे वायोचेनी उडेना, ते जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्म ते.
ज्यासी वर्णची नसे, जे सर्वांहुनी अनारिसे, परंतु असतची असे सर्व काळ. श्री समर्थांनी संपूर्ण दासबोधामध्ये आत्म्याचं वर्णन करताना विविध प्रकारचे समास लिहिले आहेत. या समासांमध्ये ब्रह्म आणि आत्मा हा एकच आहे, जीव आणि ब्रह्म एकच आहे याचा पुनरुच्चार केला. तुम्ही म्हणाल की समर्थांनी हे सगळं समास लिहिले असताना प्रापंचिक बाबतीत समर्थांनी सांगितलेला भाग आणि परमार्थिक बाबतीत सांगितलेला भाग, समर्थांचा भाग म्हणजे समर्थांनी हे सांगितलेले भाग आहेत. या दोन्हीही ज्ञानामध्ये समर्थांनी दोघांनाही महत्त्व दिलेलं आहे. सारखेपणा समर्थांनी दिलेला आहे. कारण समर्थांसमोर काही गृहस्थ आहेत तर काही संन्यासी आहेत, परंतु समर्थांच्या चरित्राकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की समर्थांचे जे शिष्य होते त्या शिष्यांमध्ये संन्यासी असलेले, ब्रह्मचारी असलेले अशा शिष्यांची संख्या जास्त होती आणि त्यामुळे ज्ञानचर्चा यावर समर्थांनी अधिक भर दिला. मुळामध्ये समर्थ हे भक्तियोग प्रधानतेने सांगणारे, पण तरी सुद्धा समर्थांनी ज्ञानचर्चा अधिक केलेली पाहायला मिळते. या जगामध्ये क्रियाशक्ती, भावशक्ती, विचारशक्ती आणि संयमशक्ती अशा 4 प्रकारचे संयमशक्ती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या शक्तींमध्ये काही शक्ती अशा आहेत की ज्या शक्ती आपल्याला प्रधानतेने दिसत आहे. अर्थात ज्याचा अधिकार जसा असेल तशा प्रकारचा त्याचा बोध समर्थांनी केलेला आहे. जे वायोने उडत नाही, जे पडेना ना झडेना, जे पडत नाही जडत नाही, जे घडेना ना दडेना, परब्रह्म ते. अशी कुठली वस्तू आहे की जी शास्त्राने तुटत नाही, घाव केल्यानंतर वस्तूचा भेद होत नाही? अशी कुठली वस्तू आहे जे पावके जाळीता जळेना, अग्नीमध्ये जर आपण त्या वस्तूला टाकलं तरी ती अग्निरूप होते? याचा अर्थ कागद अग्नीत टाकला तर कागद जळून जातो, लाकूड अग्नीत टाकलं तर लाकूडही भस्म होऊन जाते. इतकंच नाही तर लोखंड जरी आपण अग्नीत टाकलं तर ते लोखंड सुद्धा जळून जाते. ते संपतं, त्याचं अस्तित्व संपते, ते अग्निरूप होते, वितळून जाते. पण अशी कुठली वस्तू आहे की जी वस्तू अग्नीत टाकली असता सुद्धा ती जळत नाही? जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना आपे करुणी. म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर, कालवल्यानंतर ती पाण्याचे रूप धारण करते. अशा अनेक वस्तू आहेत. माती टाका, ती पण पाण्याप्रमाणे होते. साखर टाका, ते पण पाण्याप्रमाणे होते. मीठ टाका, ते पण पाण्याप्रमाणे होते. म्हणजे संपून जातो तिथे तो घटक. म्हणून या पृथ्वीवर अशी कुठली गोष्ट आहे की जी गोष्ट जशी आहे तशी राहील? या पंचमहाभूतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्या वस्तूमध्ये म्हणजे त्या सद्वस्तूमध्ये म्हणजे ब्रह्माला शास्त्रामध्ये सद्वस्तू असा शब्द आलेला आहे. हे आपण कित्येक वेळा आता श्रवण करत आहोत. सद्वस्तू सद्वस्तू म्हणजे काय हो? तर ब्रह्म आहे. ज्या ज्या भूतांमध्ये प्रवेश करते त्या भूतांप्रमाणे ती आकार धारण करत नाही. ती जशी आहे तशी ती जशीच्या तशी राहते. म्हणून भगवद्गीतेत तो श्लोक आहे, कुठल्याही प्रकारे नैनम चिन्नंती शस्त्रानी, शस्त्रानेही तुटत नाही. मग तेच आहे जे शस्त्र तोडिता तोडिना, जे पावके जाळीता जाळेना. म्हणजे पाण्याने ती भिजतही नाही आणि विरघळतही नाही आणि वाऱ्याने ती शुष्क सुद्धा होत नाही. अशी ती गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे काय आहे हो? परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म ज्या ज्या भूतांमध्ये समाविष्ट झालेलं आहे त्या भूतांमध्ये राहून सुद्धा ते आपलं अस्तित्व मात्र कायम ठेवते आहे. म्हणून म्हटलं आहे समर्थाने, पंचभूतांना एकत्रित करून, समर्थ म्हणतात पंचभूतांना एकत्रित करून त्या भूतांकडनं सगळं कार्य स्वतः मात्र ती त्यापासून भिन्न आहे. म्हणजे सगळं कार्य करून घेते आहे ती पंचभूतांकडून, परंतु ती स्वतः मात्र त्यापासून खूप अलिप्त आहे. पंचभूतांना एकत्रित करून त्या भूतांकडून सगळं कार्य ती करून घेत आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे ती साक्षी रूपाने, ती साक्षी रूपाने आहे हो. साक्षी रूपाने ती वास करते आहे. याचा अर्थ असा की आपल्या शरीराकडनं कार्य केले जात आहे. शरीर काय करत नाही, कार्य करता वेगळा आहे आणि कार्य करताना दिसणारा हा त्याहून वेगळा आहे हो. कार्य करताना समर्थ म्हणतात दिसणारा हा त्याहून वेगळा आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की तो कर्ता आहे की करविता आहे. शरीराच्या माध्यमातून आत्मा हा करविता ठरतो
आणि त्या देहाकडनं आम्ही ते करून घेतो. याचा अर्थ आत्माच करतो, देह फक्त माध्यम आहे, ते साधन आहे. म्हणून साधनाला साध्य कधी समजू नये. आमच्या आत्म्याला देहाच्या माध्यमातून कार्य करून घ्यावे लागते. पण देहामध्ये जर आत्मा नसेल तर ते देह असून सुद्धा, ते साधन असून सुद्धा, समर्थ म्हणतात ते साधन असून सुद्धा कसं असतं, निष्क्रिय ठरतं. म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थांनी, निष्क्रिय ठरतं ते. विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे त्याची आपल्याला कल्पनाही नाही हो. विज्ञानाने इतका शोध लावलेला आहे की मेलेल्या माणसाच्या डोळ्याला काढून, नीट श्रवण करा, मेलेल्या माणसाच्या डोळ्याला काढून त्या नेत्राचं प्रतिरोपण जिवंत माणसावर केले जाते. जेव्हा मेलेल्या माणसाचे डोळे काढले जातात आणि जिवंत माणसाला ते लावले जातात त्यावेळी त्या डोळ्याने जिवंत माणसाला दिसू लागते. आता बघा, डोळे जर पाहत असतील, डोळ्यांना जर पाहण्याची शक्ती असेल तर मेलेल्या माणसाला का दिसत नाही हो? आणि त्या मेलेल्या माणसाचे डोळे काढल्यानंतर ते जिवंत माणसाला आम्ही लावल्यानंतर जिवंत माणूस कसा पाहू शकतो? म्हणजे डोळे पाहतात का ते तुम्ही ठरवा. याचा अर्थ डोळे पाहत नाही, तो डोळ्यांच्या माध्यमातून पाहतो. म्हणून माध्यम या शब्दाचा अर्थच साधन आहे. डोळ्यांनी दिसते असं म्हटल्यानंतर तुम्ही झोपले असताना सुद्धा डोळे जर उघडले तर डोळ्यांनी दिसणार नाही. तुम्ही झोपले असताना आजूबाजूला जर काही आवाज चालू असेल, कोणी बोलत असेल, टीव्ही चालू असेल तर तुम्हाला त्याचा आवाजही येत नाही. कारण त्यावेळी कान तर असतात पण कानाने मात्र ऐकू येत नाही. कारण ऐकण्याचं काम अंतरात्म्याने थांबवलेलं असते हो. म्हणून या शरीराच्या माध्यमातून सगळे इंद्रिय आपापले कार्य करत असतात, पण तो करविता जो आहे तो करविता आत्मा आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे सगळं शरीरामध्ये असलेले अवयव हे सगळे नाशिवंत आहेत. याला 82 तत्व म्हटलेले आहेत. आणि या सगळ्या 82 तत्वांचा झाडा जर केला, झाडा म्हणजे झाडून टाकले, तर राहिलेलं काय आहे, जे राहिलं त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ही ब्रह्म संकल्पना सुद्धा ब्रह्मापेक्षा वेगळी राहून करता आली. पण जेव्हा आम्ही ब्रह्मरूप होतो त्यावेळेस त्या ब्रह्माला ब्रह्म म्हणण्यासाठी सुद्धा कुठला दुसरा एक घटक शिल्लक राहत नाही, तोच होऊन जातो. त्यामुळे त्याला तो कोण म्हणणार? म्हणून समर्थ असं म्हणतात की तुम्ही लक्षात घ्या, ते ब्रह्म आहे, ते परब्रह्म म्हटलं आहे समर्थांनी. पुढे अजून वर्णन केलं आहे या परब्रह्माची कल्पना आपल्याला यावी म्हणून. ज्यासी वर्णाची नसे, ज्याला वर्ण नाही, ज्याचा अर्थ ज्याला रंग नाही. फुलाला रंग आहे त्यामुळे रंग तुम्हाला दिसतो, फुलातला गंध दिसत नाही. तसं आम्हाला ब्रह्म प्रगट झालेलं दिसते आहे. ते प्रगटीकरण मायेच्या माध्यमातून आहे. म्हणून ब्रह्म हे लुप्त आहे, माया ही प्रगट आहे. म्हणून प्रगट दिसे, माया ही दिसते आहे, परंतु ब्रह्म हे दिसत नाही. आणि जे दिसत नाही त्याला पाहणे, याचं नाव ज्ञान म्हटलं आहे. ज्ञानाची व्याख्याच ती दिलेली आहे. ज्ञान जे दिसते ते अज्ञान आहे आणि जे दिसत नाही ते आपल्या देहाला जाणवत नाही. जे पंच ज्ञानेंद्रियांचा विषय होऊ शकत नाही, पंचकर्मेंद्रिय तिथपर्यंत पोचू शकत नाही, बुद्धी त्याचा विचार करू शकत नाही, ते जे आहे ते परब्रह्म आहे. कारण विचार करण्यासाठी सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळं व्हावं लागेल. आणि मी तोच आहे म्हणजे कोण आहे? मी तो परब्रह्म आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्याला वर्णही नाही, रंगही नाही. वर्ण म्हणजे रंग नाही. ज्याशी वर्णाची नसे, जे सर्वांहुनी अनारिसे, अनारिसे म्हणजे वेगळं, जे सगळ्यांपेक्षा वेगळं आहे, परंतु असतची असे सर्व काळ. ज्याला वर्ण नाही, ज्याला रंग नाही, ते सर्वांहून वेगळं आहे, परंतु ते असतचे असे, ते कायम आहे तसंच आहे. समर्थांची शब्दांची रचना इतकी सुंदर आहे की असतचे असे, किती सुंदर आहे हो शब्द. असत म्हणजे होत आहे, असे म्हणजे आजही आहे, उद्याही राहणार आहे, त्यामध्ये बदल होत नाही. म्हणून असतची असे, म्हणून त्याला समर्थांनी असतची असे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काल होतं, आज आहे आणि उद्याही आहे, असतची असे. म्हणून पुढे म्हटलं आहे, दिसेना तरी काय झाले, जे डोळ्यांनी दिसते परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मशी कोंदाटले जेथे तेथे, दृष्टीस लागली सवे, जे दिसेल त्याची पहावे. डोळ्यांना सवय होते, जे डोळ्यांनी दिसते ती गोष्ट सत्य आहे असं आपल्याला वाटू लागते. म्हणून डोळ्यांनी जे दिसते आहे त्या डोळ्यांना सवय झाली की हे आहे. म्हणून समर्थ म्हणतात, दृष्टीस लागली सवे, जे दिसेल त्याची पहावे, परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे.
डोळ्यांनी जे दिसते आहे ते सत्य आहे, याचंच नाव माया आहे. आमच्या डोळ्यांनी हे जगत दिसते आहे, ब्रह्म दिसत नाही. शरीर दिसते आहे परंतु आत्मा दिसत नाही. याचा अर्थ आम्हाला जे डोळ्यांनी दिसते आहे ते खरं आहे आणि म्हणून आम्ही आमच्या जगतामध्ये रमलेली दिसतो आहे. पण हा सगळा मायेचा खेळ आहे आणि माया ही ब्रह्मापेक्षा वेगळी आहे. ब्रह्माला ती झाकून टाकते आहे आणि झाकून टाकते याचा अर्थ तिला आपण पाहण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा आम्ही तिच्यात रमतो आहोत. मुळामध्ये ब्रह्म हे प्रगटच आहे. ते पाहण्याची दृष्टी मात्र तुम्हाला असली पाहिजे. ते ब्रह्म पाहण्याची दृष्टी जर प्राप्त झाली तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला ब्रह्म दिसू लागेल. एक दृष्टांत ऐका म्हणजे समजेल. भगवान अजिनशरांकडे एक गृहस्थ गेले, साधक होते आणि त्यांना ज्ञानही प्राप्त झालं होतं. तेव्हा त्यांनी अरण्यशारांना सांगितलं की मला ब्रह्म दिसते, सर्वत्र ब्रह्म नटलेलं आहे, हे मी अनुभवू शकतो. नदी ब्रह्म आहे, पर्वत ब्रह्म आहे, झाड ब्रह्म आहे, इथे दिसणारे सगळे लोक ब्रह्म आहेत, सर्वत्र ब्रह्मच आहे. थोडीशी गडबड आहे. सर्वत्र ब्रह्म आहे हे सांगण्यासाठी तुम्ही ब्रह्मापेक्षा वेगळं व्हावं लागेल. नदी ब्रह्म आहे म्हणजे एका वेळी नदी दिसत आहे आणि त्या नदीमध्ये ब्रह्मही दिसते आहे. मग ब्रह्म दिसते आहे की नदी दिसते आहे? जर नदी दिसते आहे तर ब्रह्म कुठे आहे आणि जर ब्रह्म दिसते आहे तर नदी कुठे आहे? माणूस एका वेळी एकच गोष्ट पाहू शकतो, एका वेळी दोन गोष्टी पाहू शकत नाही. म्हणून ब्रह्म ज्याला कळलं त्याला ब्रह्म हे आहे हे सांगण्याची गरज पडत नाही. ते अनिर्वाच्य आहे, त्याचा उच्चार करता येत नाही. उच्चार केला तरी सुद्धा त्याला लांछनच लागते. म्हणून उच्चार केला तरी सुद्धा ते जमत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, दृष्टीस लागली सवय. डोळ्यांना सवय लागली, जे दिसेल त्याची पाहावे, परंतु गुज ते जाणावे गौप्य आहे. माणसाचं शरीर दिसते आहे, माणसाच्या शरीराच्या आतमध्ये जो अंतरात्मा आहे, अंतरात्मा जो बसलेला आहे तो परब्रह्म आहे. हे जाणता आलं पाहिजे. हे जाणता आलं की मग तुमच्यावरची माया बाजूला सारली की ब्रह्म प्रगट आहे. घुंगट के पट खोल रे, तो हे राम मिलेंगे. तो घुंगट म्हणजे काय? तर घुंगट म्हणजे हा मायेचा पडदा आहे. तो मायेचा पडदा बाजूला झाला की आतमध्ये परब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. त्या परब्रह्मावर एका प्रकारे या मायेचं आवरण तयार झालेलं आहे. म्हणून त्या शरीरामध्ये आत्मा राहतो, पण त्या उपाधीसह राहतो. याचा अर्थ तो आत्मा आहे परंतु तो शरीरामुळे आम्हाला तो जीव वाटतो. म्हणून त्याला आम्ही उपाधीसह असलेला आत्मा म्हणजे जीव असं आम्ही म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, प्रगट ते जाणावे असार. म्हणून ते प्रगट आहे म्हणजे जे दिसते कोणाला चर्मचक्षूंना, जाणवते कोणाला ज्ञानेंद्रियांना, जाणवते कोणाला ते आपल्या देहाला. म्हणून जे जाणवते, जे दिसते ते असार आहे आणि जे दिसत नाही ते सार आहे. म्हणून म्हटलं आहे, प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार. गुरुमुखे हा विचार उमजो लागे. जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे. समर्थांनी सद्गुरु कृपा ज्याच्यावर झालेली आहे, श्री सद्गुरु कृपा एकदा झाल्यानंतर त्याला काहीही करायचं काम पडत नाही. किती उत्तमाचं. आणि सद्गुरु कृपा सहसा सहशी होत नाही. सद्गुरु कृपेने आम्हाला माया आणि ब्रह्मच आपल्याला वेगवेगळं करता येईल. माया आणि ब्रह्मच आपल्याला निवडता येईल आणि विवेकाच्या बळाने मायेचा त्याग करून ब्रह्माचा आम्हाला स्वीकार करता येईल. म्हणून समर्थांनी म्हटलं आहे, गुरुमुखे हा विचार उमजू लागे. जे सद्गुरुमुखाने हा विचार आपल्याला उमजू लागलेला आहे, कळू लागलेला आहे. नाहीतर हे कळणं आपल्याला शक्य नाही. गुरुमुखे या शब्दाचा अर्थ असा की प्रत्यक्ष ते सद्गुरू देह रूपाने तुमच्याजवळ असतील तर ते तुम्हाला समजून सांगतील. ते आत्मरूपाने जर सर्वत्र वास करत असतील तर ज्यांना आम्ही परात्पर गुरु म्हणतो ते सुद्धा तुम्हाला त्या परात्पर असल्यामुळे म्हणजे ते देहात असताना सुद्धा ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्यांना देहाचं बंधन नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता करू नका खेद भक्तजनी. आत्माराम दासबोध पहा माझे स्वरूप सिद्ध, आत्माराम दासबोध. करू नका खटपट.
पहा माझा ग्रंथ नीट, सायोज्यतेची वाट गवसे लखी. समर्थांचं हे वाक्य आहे. व त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांनी सांगितलेलं, देह ठेवायच्या आधी हे सांगितलेलं होतं, करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, सायोज्यतेची वाट गवसे लखी. म्हणजे मी नसून सुद्धा आहे, मी ग्रंथ रूपाने तुमच्या सगळ्यांमध्ये मी वास करतो आहे. म्हणून कोणतीच खटपट करू नका, फक्त माझा ग्रंथ पाहण्याची खटपट करा आणि सायुज्य मुक्तीची वाट तुम्हाला बरोबर गवसणार आहे. म्हणून समर्थांनी ग्रंथ वाचन करा. त्या ग्रंथांमध्ये लिहिलेले शब्द म्हणजे प्रत्यक्ष समर्थ बोलतात आहे आणि तुम्ही ऐकतात आहात. हा भाव धारण करा, मग लक्षात येईल की समर्थ आम्हाला प्रत्यक्ष येऊन सांगतात आहे. म्हणून समर्थांचे शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य आहेत. म्हणून म्हटलं आहे, जे उमजे ना ते उमजवावे, ते जे उमजत नाही ते उमजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी माझा बाहेरून दिलेलं जावं, म्हणजे मी माझा बाहेरून दिलेलं काय आहे, आपल्याला नाव आहे, याचं नाव माहिती. आता मी माझं आहे, परंतु मला अजून बाहेर गेल्यानंतर जे मला मिळतं ते ज्ञान आहे आणि ज्ञान याचं नाव माहिती आहे आणि माझ्या आतून प्रगट झालेले ते ज्ञान आहे. म्हणून ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ब्रह्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. समर्थ म्हणतात, जे दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे, पण कोणाच्या शक्तीवर. जे दिसत नाही ते पहा, पण कसं. जे कळत नाही ते जाणा, पण कसं, कोणाच्या शक्तीवर, तर विवेक बळे. समर्थांनी उत्तर त्याचं दिलंय, विवेक बळे. विवेकाच्या बळावर आम्ही त्या गोष्टी समजून घ्याव्या, असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून म्हटलं आहे, गुप्ततेची प्रगट व्हावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकास. वेदविरंची आणि शेष, जेथे सिनले निशेष, तेची साधावे विशेष परब्रह्मते. परिते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्मते. श्री समर्थांनी आता आपल्याला परब्रह्माकडे कसं जायचं आणि परब्रह्माची भेटी कशी घ्यायची याची कल्पना यावी, म्हणून हा आपण कुठल्या प्रकारचा प्रयत्न करावा ते समर्थ आता याच्या पुढे सांगतात आहे. जे आम्हाला साध्य आहे ते आम्ही साधण्यासाठी प्रयत्न करतोच, पण समर्थ म्हणतात जे असाध्य आहे ते साधलं पाहिजे. परमेश्वराची भेटी किंवा मी परमेश्वर आहे, मी परब्रह्म आहे याची अनुभूती सामान्य जीवाला सहजासहजी शक्य नाही. म्हणून त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही मनाची तळमळ लागते, विवेकबुद्धी लागते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, गुप्ततेची प्रगट व्हावे. आजपर्यंत आम्हाला जगत डोळ्यांनी दिसते आहे, ते प्रगट आहे, पण ते प्रगट आहे, पण त्या प्रगट असलेल्या जगतामध्ये अप्रगट असलेला परमात्मा आपल्याला चर्मचक्षुनी दिसत नाही, डोळ्यांनी जाणवत नाही, आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. म्हणून जे गुप्त आहे ते आता प्रगट करावं. पण संतांना एकदा दृष्टी प्राप्त होते, मग त्या संतांनी आपल्याला जी दृष्टी दिली आहे ते सद्गुरु वचन आहे की सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने आम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त होते. सद्गुरूंचंच वचन आहे, सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने आम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्यामुळे वस्तूचं दर्शन होतं. अज्ञानी असलेल्या माणसाला ज्ञानाचं अंजन भरण्याचं काम, ज्ञानाची दृष्टी देण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरूंना शरण गेलं की आम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, गुप्ततेची प्रगट व्हावे. संतांना ते प्रगट झालेलं आहे, संतांनी ते अनुभवलेले आहे, ते त्या स्वरूप स्थितीत गेलेले आहेत. म्हणूनच तर आमच्या मुक्ताबाई म्हणतात आहे, ब्रह्म असे उघडे जगामध्ये, ब्रह्म असे उघडे, एकची माती नाना भांडी, रांजणा आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म असे उघडे. काय सांगितलंय, एकची माती नाना भांडी, म्हणजे एकाच मातीची नाना भांडी, रांजणा आणि सुगडे, दोघेही कशाचे आहेत, मातीचे आहेत, जगामध्ये ब्रह्म असे उघडे. कोणी बोललेलं आहे, संत मुक्ताबाईंनी. या जगामध्ये ब्रह्म सर्वत्र नटलेला आहे हो, पण त्या परब्रह्मामध्ये, त्या ब्रह्मामध्ये आकार आला की आम्ही त्या आकारात अडकतो. पण त्या आकारामध्ये असलेलं परब्रह्म जे आहे, ते तत्व जे आहे, ते निराकारात असलेलं तत्व आम्हाला जाणवत नाही. आम्हाला माती दिसत नाही, आम्हाला भांडी दिसतात, आम्हाला सोनं दिसत नाही, आम्हाला अलंकार दिसतात, आम्हाला कापूस किंवा धागा दिसत नाही, आम्हाला कपडा दिसतो.
त्याप्रमाणे आम्हाला जग दिसते, त्यामधला परमात्मा दिसत नाही. म्हणून आम्हाला तो परमात्मा दिसावा यासाठी काय करावं तर समर्थ सांगतात, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकाश. म्हणून सावकाश याचा अर्थ सावकाश सह, सावकाश म्हणजे सावकाश, फार गडबड करू नका. काही गोष्टी अशा असतात की त्वरित प्राप्त व्हाव्या असं आपल्याला वाटत असतं, तर त्या बिघडून जातात. आम्हाला जर तूप पाहिजे असेल तर बघा ना, तुम्ही तूप पाहिजे असेल तर काय क्रिया आहे हो, लगेच सकाळी पाहिजे, संध्याकाळी तूप पाहिजे म्हणून सकाळी प्रयत्न केले दुपारीच, तर दुपारी भेटतं का? संध्याकाळी पण भेटणार नाही. कधी भेटेल? तरी 10-1 दिवस लागतात त्याला, 1 महिना जाईल. रोज दूध तापवावे लागेल, आणि ते पण ते किती प्रमाण तापवतं त्याच्यावर आहे. पाव लिटर तापवलं तर कसं भेटेल? अर्धा लिटर तापवलं तर 1 लिटर तापवलं तर 8 दिवसात मिळू शकेल आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं थोडंफार. मग आपण काय करतो त्याच्यासाठी? रोज दूध तापवावे लागते आपल्याला. ते दह्यामध्ये म्हणजे त्या दुधावर आलेली जी साय आहे ती रोज त्यात टाकावी लागते दह्यामध्ये. ते विरजन 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, महिनाभर टाकलं की त्यानंतर त्यामध्ये तयार झालेलं दही, ते दही रवीच्या सहाय्याने घुसळावं लागेल. घुसळल्यानंतर त्याला गरम पाण्याचा शिपका द्यावा लागेल. हळूहळू त्यातलं जे लोणी आहे ते वर येऊ लागेल. ते लोणी वर आलं की ते लोणी एका हाताने आपल्याला बाजूला काढावे लागेल. खाली राहिलेलं ताक जे आहे ते आपल्याला पिण्यासाठी वापरावं लागेल. पण जे लोणी आहे ते लोणी तुम्हाला विस्तवावर तापवावं लागेल. ते तापवल्यानंतर आम्हाला त्यातली बेरी काढून टाकावी लागेल. राहिलेलं शुद्ध आहे ते तूप प्राप्त होईल. पण तुम्ही म्हणाल दुधातून आजच आम्हाला तूप मिळालं पाहिजे, प्राप्त होईल का हो? कितीही प्रयत्न केला तरी प्राप्त होणार नाही. म्हणून त्या प्राप्तीसाठी एक विशिष्ट वेळ लागतो, आणि तो वेळ द्यावा लागतो. तेवढा वेळ दिला की आम्हाला ते लोणी प्राप्त होते. लोण्यातून आम्हाला ते पुढे शुद्ध सात्विक असं तूप प्राप्त होते. त्यामुळे समर्थ म्हणतात, त्याप्रमाणे आम्हाला जीवन जगत असताना परब्रह्म जर आम्हाला जाणून घ्यायचा असेल तर ते टप्प्याटप्प्याने जाणून घ्यावं लागेल. जसं एकावर एक घास आपण कोंबले तर आपल्याला ठसका लागण्याची जशी भीती असते, म्हणून समर्थांनी ते म्हटलं आहे, एकामागे एक घास कोंबला, अवघा बोकणा भरला. तर ते बोकणा जर भरला तर आपला घास पोटात जाणार नाही. तसं हे सुद्धा अध्यात्म ज्ञान हे सावकाश आहे, हळूहळू विवरावे. विवरता विशेष कळू लागे. विवरता म्हणजे जरा सावकाश म्हणून समर्थ म्हणतायत, कानडेची अभ्यासावे सावकाश. काय गडबड आहे? काहीही गडबड नाही आहे, पण मात्र नियमाने करा, नियम पाळावा, आणि तो नियम पाळला की बरोबर काम होते. आम्ही थोडे पैसे एका बाजूला टाकले की 10 वर्षानंतर आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम तयार झालेली दिसते. पण एकाच दिवशी आम्ही जर विचार केला की भरपूर पैसे आमच्याजवळ असले पाहिजेत आणि जमा की झाले पाहिजेत, तर ते कसं शक्य आहे हो? ते सुद्धा तुम्हाला हळूहळू जमा करावे लागतील, आणि ते जमा झाल्यानंतर ते सुद्धा योग्य ठिकाणी खर्च करावे लागतील. तसं आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, भगवंताची अनुभूती झाली, तरी सुद्धा त्याचे प्रगटीकरण गरजेनुसार आम्हाला करावं लागेल. ज्यांना गरज आहे त्यांना सत्पात्री ते दान द्यावं लागेल. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, वेद विरंची आणि शेष 3 गोष्टी दिल्या आहेत. वेद विरंची आणि शेष. वेदांना काय माहीत नाही? वेद या शब्दाची उत्पत्तीच विद या शब्दापासून केली आहे. विद म्हणजे ज्ञान, आणि जे ज्ञान त्या ग्रंथात साठवलेलं आहे त्या ग्रंथाचं नाव आहे वेद. जे ज्ञान देतात त्या ग्रंथांना वेद असे म्हणतात. म्हणून वेद हे आमचे धर्मग्रंथ आपण मानतो. पण वेदांनी सुद्धा परब्रह्माच्या जाणीवेची किंवा परब्रह्माच्या अनुभूतीची किंवा परब्रह्माच्या स्वरूपाची माहिती देत असताना, अनुभूती देत असताना, त्याचं वर्णन करत असताना त्यांनी सुद्धा काय केलं आहे? नेती बोललेले आहेत. नेती म्हटलेलं आहे. कोणी? वेदांनी सुद्धा नेती म्हटलेलं आहे. मग समर्थ म्हणतात, मला यापेक्षा वेद काय बोलतात, मला यापेक्षा जास्त माहीत नाही. इतकं आहे, असं आहे, बाकी तुम्ही पहा. म्हणून वेद सुद्धा सिनले असं आम्ही म्हणतो. पुढे विरंची या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव. प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी एवढं ज्ञान प्रगट केलं, विश्व प्रगट केलं, पण ब्रह्मदेव सुद्धा परब्रह्माची ओळख करून देऊ शकत नाहीत आहे.
आणि परब्रह्माचं वर्णन करताना शेष सुद्धा सिनला आहे. शेष नागांना सुद्धा सांगितलं की आता तुम्ही सांगा, तर ते म्हणाले की आता यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही. म्हणून समर्थांनी येथे उल्लेख केलेला आहे, वेद विरंची आणि शेष, जेथे सिनले निशेष, तेची साधावे विशेष परब्रह्म ते. जे कोणाला कळलं नाही ते आता विशेष ब्रह्मज्ञान तुम्हाला कळलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करूया. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवण पावावे परब्रह्म ते. आता ते ज्ञान आम्ही घ्यावं तरी कसं, एका श्रोत्याने प्रश्न विचारला. काय विचारला? तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवण पावावे परब्रह्म ते. अध्यात्म श्रवणाने परब्रह्माला प्राप्त करता येते, असा विश्वास समर्थाने आपल्याला दिलेला आहे. आणि समर्थ आधी करतात आणि मग सांगतात आहे. आधी केले आणि मग सांगितले, त्याची भाग्य पुरुष झाले. समर्थ आधी करतात. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, हे समर्थांचंच वचन आहे. म्हणून समर्थांना त्याची माहिती आहे, समर्थांना त्याची अनुभूती आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अध्यात्म श्रवणाने माणसाला परब्रह्माची अनुभूती येते, त्या मार्गाने आम्हाला जाता येते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, परब्रह्म कुठे आहे, त्याचा शोध कुठे घ्यावा, कोणकोणत्या जागेत परब्रह्म आम्हाला पाहायला मिळते. तर सामान्यतः माणसांची प्रवृत्ती काय असते, परमेश्वर कोठे आहे अशी आहे. काय तर समर्थाने त्याचा उल्लेख केला आहे. कसा आहे? पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते. समर्थांनी पंचमहाभूतांचा उल्लेख केलेला आहे. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी, या 5 भूतांना आम्ही परमेश्वर मानतो. वेदांनी सुद्धा मानलेलं आहे. म्हणजे आपण गंगेचं पूजन करतो, पाण्याचं पूजन करतो, अग्नीला दिवा लावतो, दिव्याचं पूजन करतो, अग्निदेवतेची पूजा असते, पृथ्वीचं पूजन करतो, भूमिपूजन. या सगळ्या पूजनानंतर सुद्धा समर्थ म्हणतात आहे की हे आपल्याला कसे आहेत, सहाय्यक आहेत. काय होतो परब्रह्म आहे, किती कळणं अवघड आहे बघा. जर समजून घेतलं तर अवघड नाही आहे. म्हणून याचं पूजन आहे. पण हे सगळं पूजन केल्यानंतरही समर्थ म्हणतात आहे की परब्रह्म यापेक्षा वेगळा आहे. मग परब्रह्म कोण आहे, म्हणजे किती याच्या पलीकडचा आहे बघा. आपल्या बुद्धीच्या पलीकडचा परमेश्वर आहे. पृथ्वी म्हणजे परमेश्वर नाही, यापेक्षा तो वेगळा आहे. पाणी म्हणजे परमेश्वर नाही, अग्नी म्हणजे परमेश्वर नाही. या सगळ्यांची पूजा तुम्ही करतात आहे, पण हा परमेश्वर नाही आहे. वायू म्हणजे परमेश्वर नाही, आकाश म्हणजे परमेश्वर नाही. या पंचमहाभूतांच्या एकत्रित समूहाला देह असं नाव आहे. मग तो देह कोणाचाही असो, कोणाचाही असो, कुठल्याही प्राण्याचाही असला तरी तो देह पंचमहाभूतांनी युक्त झालेला आहे. पण त्या पंचमहाभूतांचा एक भूतांचा जर बारकाईने जर विचार केला तर पंचमहाभूतांमध्ये समर्थ म्हणतात कुठलं असं भूत आहे ज्यामध्ये चैतन्य आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, पृथ्वी नव्हे, काय नव्हे तर परमात्मा नव्हे, आप नव्हे, काय आप म्हणजे पाणी नव्हे, नुसतं पाणी नाही तर या शरीरामध्ये सुद्धा पाण्याचा भाग आहे. त्यापैकी काही रक्त आहे, लाळ आहे. म्हणजे पाण्याचा भाग कसा आहे बघा, रक्तामध्ये आहे, लाळेमध्ये आहे, रेत आहे, मूत्र आहे आणि घाम आहे. या 5 गोष्टी आमच्या शरीरामध्ये आपाच्या रूपाने कार्य करतात आहे. त्या जर नसतील तर देह चालू शकत नाही. दोघंही एकमेकांवर अवलंबून आहेत. अहो परमेश्वराची अगाध लीला म्हणजे ही पंचमहाभूत आहेत. लीला पुढे कर्त्यापासून भिन्न असते, म्हणून तिला लीला म्हणतात. कर्ता वेगळा आणि त्याची लीला वेगळी. पुढे तेज नव्हे समर्थ म्हणतात, तहान, आळस आणि मैथून आणि झोप या गोष्टी आम्हाला तेज तत्वापासून प्राप्त झालेल्या आहेत. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जना कारणे. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपणची आपला शोध घ्यावा. आता लक्षात आलं की जे जगामध्ये असलेले लोक आहेत ते जनाचा वरकड स्वभाव आहे. इतके भोळे लोक आहेत, इतके भाबडे लोक आहेत की ते कशालाही देव मानतात. म्हणून संत गाडगे महाराजांनी याबाबत त्यांनी कुठल्याही दगडाला तुम्ही देव मानत बसले तर तिथे जर तुम्ही पूजा करत बसले तर तुम्हाला परमेश्वर प्राप्त होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मुख्य देवाकडे जावं लागेल. मुख्य देव कोण हे कळावं लागेल तुम्हाला, असा आग्रह धरलेला आहे. म्हणून या संतांनी आम्हाला खऱ्या अर्थाने दृष्टी दिलेली आहे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मुख्य देव माणूस विसरला आहे. सद्गुरू वाचूनी सोय
सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. कशासाठी? तर आम्हाला मुख्य देव भेटावा म्हणून. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरुनी खऱ्या देवा. खऱ्या परमेश्वराला, खरा परमेश्वर कोण आहे ते याला ओळखताच येत नाही. माणसाला लोक दिसतात पण त्या माणसामध्ये असलेला परमेश्वर दिसत नाही. माणसाला कुत्रे मांजरे दिसतात पण त्यामधलं असलेलं चैतन्य रूप दिसत नाही. ते चैतन्य रूप आमच्या नाथ महाराजांना दिसलं म्हणून गाढवाला त्यांनी पाणी पाजलं. ते चैतन्य रूप आमच्या नामदेव महाराजांना दिसलं म्हणून नामदेव महाराजांनी कुत्र्याला पानगे खाऊ घातले. व्यक्ती देह याला बाजूला सारलं. राहिलेला कोण आहे तर तो परमात्मा आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की मुख्य देव आता कसा आहे हे तुमच्या लक्षात आलं आहे की पंचमहाभूतांना सारलं की उरलं ते परमेश्वर, उरला तो परमेश्वर आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे आता त्याचा शोध घ्या. हे विश्वशी माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुन चराचर आपणची जाहला. तू आणि मी काय वेगळं आहे? तूही परमेश्वर आहेस आणि मीही परमेश्वर आहे. पण तू आणि मी हा शब्द निघाल्यानंतरच परब्रह्म कळू शकतो. मी तू हा भेद जोपर्यंत शिल्लक आहे, जोपर्यंत हे द्वैत आहे, तोपर्यंत अद्वैताचा बोध होऊ शकणार नाही. मग त्यासाठी काय करावं? माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण, देहा वेगळाची तो. मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार आत्माच उरे. श्री समर्थाने इथे माझे शरीर म्हटलेलं आहे. मी शरीर असं म्हणत नाही आहे. तू मी आम्ही सगळेच तेच आहोत. म्हणून समर्थ म्हणतात माझे शरीर म्हणणारा शरीरापेक्षा भिन्न आहे. त्यामुळे तरी तो जाण देहा वेगळाची, म्हणून तो देहापेक्षा वेगळा आहे. मन माझे, मी माझे मन म्हणत नाही. माझे मन म्हणतो माझं मन शांत नाही. याचा अर्थ कोण? याचा अर्थ देह म्हणजे मी आहे असा तो म्हणत नाही. देह वेगळा आहे, हे मन सुद्धा वेगळं आहे. कोणापेक्षा वेगळं आहे? त्या आत्म्यापेक्षा, परमात्म्यापेक्षा त्याचं मन आहे. ते मन नाही आहे. समर्थ पुढे म्हणतात तरी तो मनही नव्हे. ते मन पण ते परब्रह्म नाही. त्यामुळे तो मनही नाही, तो देहही नाही, ते शरीरही नाही. तो म्हणतोय पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार. 82 तत्व शरीरामध्ये आहेत. त्या सगळ्यांचा जर झाडा केला, सगळे झाडून टाकले, सगळे वेगवेगळे केले तर त्यामध्ये कुठेच तुम्हाला परमेश्वर दिसणार नाही. तो वेगळा आहे. धाग्याच्या माध्यमातून कपडा दिसतो पण सगळे धागे वेगवेगळे झाले तर कपडा कुठे दिसतो? कपडा जातही नाही आणि कपडा येतही नाही. तो आहे तसा आहे. म्हणजे हा सगळा काय आहे? मायेचा पसारा आहे. तो मायेचा पसारा टाका आणि एकदा परब्रह्माची भेटी घेऊन या. मग तुमच्या लक्षात येईल की अवघाची भरला भगवंत. सगळीकडे भगवंत भरलेला आहे. मग माझी सीमा कोणती आहे? मी तर असीम आहे. तर मायेच्या या सीमेचं उल्लंघन करायचं आहे. मायेला बाजूला सारायचं आहे, मायेला बाजूला टाकायचं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे आणि मायेला बाजूला टाकून आम्हाला परब्रह्मापर्यंत पोचायचं आहे. परब्रह्माची कल्पना आपल्याला यावी यासाठी श्री समर्थांनी नानाविध प्रकारचे दृष्टांत आपल्याला दिलेत. वेगवेगळ्या पद्धतीने समर्थांनी समजून सांगितलं. आपणासी ठावची नाही, येथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली. बांधली ते गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळेना. अशी गाठोडी बांधून ठेवली आहे शरीराची. विचाराच्या माध्यमातून ही 82 तत्वांची गाठोडी हळूहळू उकलली तर काय होईल? शेवटी ते 82 तत्व वेगवेगळे गेले तर त्याच्यातली ज्याची आपण गाठोडी बांधली ती कुठे गेली? याचा अर्थ ती मुळात नाही आहे. ती या 82 तत्वांच्या समुदायामुळे आम्हाला ती दिसते आहे. पण मुळामध्ये शरीर सुद्धा माझं नाही, तुझे नाही. तुझे शरीर तिथे इतरांचा कोण विचार? म्हणून मनुष्य जन्माला आल्यापासून ते देह ठेवेपर्यंत या प्रपंचामध्ये इतका रमतो की तो आपल्या घरातील सुद्रीच्या तोड्याला सुद्धा बाहेर पडू देत नाही. एवढा मनुष्य अडकलेला आहे हो. कशामध्ये? मायेमध्ये अडकलेला आहे. आपल्याला आता माया सोडायची आहे. माया ठेवून काय करायचं आहे? आपल्याला आता परब्रह्म भेटीसाठी जायचं आहे, परब्रह्माला भेटायचं आहे. म्हणून म्हटलं आहे माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाची तो. मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे. समर्थ सायुज्य मुक्तीची वाट आपल्याला सांगत आहेत. पण त्याच्यासाठी ही ब्रह्मपावन
उपदेशाची लक्षणे ऐका असं सांगितलं समर्थांनी पहिल्याच ओळीमध्ये. म्हणजे आपल्याला ब्रह्मज्ञानाखेरीज काहीच नको आहे. त्याच्यासाठी वेगवेगळी उदाहरणं समर्थांनी दिले. आता गुणातीत जे ब्रह्म आहे त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली ही असून ती सर्व काळ टिकणारी नाही, म्हणजे ती अशाश्वत आहे. या सृष्टीची रचना होण्याआधी व तिचा लय झाल्यावर म्हणजे अंती केवळ निर्गुण ब्रह्म असते. ही खरी शाश्वताची खूण आहे. इतर जे जे पंचभौतिक असते ते नाशिवंत असते. एरवी ही सृष्टी पाहिली की पंचमहाभूतांची आहे असे दिसून येते. भूतांना देव कसे म्हणावं? भूत म्हणून कुणी संबोधले तर मनुष्याला भीती वाटते. मग भूतांना कसं देव म्हणावं? मग ज्याने हे जग निर्माण केलं त्या जगज्जनक परमात्म्यास भूताची उपमा कशी द्यावी, ज्याचा महिमा ब्रह्मादिकांनाही कळत नाही? त्या जगदीशाला भूतासारखं म्हणावं तर दोष उत्पन्न होतो. आत्मज्ञानी महापुरुष हे सर्व बरोबर जाणतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि ही पंचमहाभूत आहेत. त्यांच्या अंतर्बाह्य जगदीश ओतप्रेत भरलेला आहे. पंचभूतांचा नाश होतो पण आत्मा अविनाश रूप आहे. जे जे रूप आणि नाम आहे तो सर्व कसा आहे? भ्रमच आहे. नाम रूपातील ते परमात्म तत्व ते रहस्य अनुभवानेच जाणावे लागते. पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आहे. या अष्टधा प्रकृतीला दृश्य असे नामाभिधान आहे. ते हे दृश्य नाशिवंत आहे असे वेद आणि श्रुती सांगतात. निर्गुण ब्रह्म मात्र काय आहे? शाश्वत आहे. हे फक्त ज्ञानी लोक जाणतात. हे ब्रह्म शस्त्राने तोडू शकत नाही, अग्नीने जाळू शकत नाही, पाण्याने कालवू शकत नाही, म्हणजे विरघळू शकत नाही, कालवले जात नाही. ते परब्रह्म वाऱ्याने उडत नाही, ते पडत नाही, झडत नाही, घडविता येत नाही, दडविता येत नाही, लपवता येत नाही. त्या परब्रह्माला कोणताही रंग नाही. ते सर्वाहून विलक्षण आहे पण सर्व काळ ते असतची असे. ते जरी दिसत नसले तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र सूक्ष्म रूपाने ओतप्रोत भरलेले आहे. जेथे तेथे सर्वत्र ते व्यापलेले आहे. आपल्या दृष्टीला सवय झालेली असते की जे दिसेल तेच पाहावे आणि खरे मानावे, परंतु जे रहस्य असते ते गुप्त असते हे जाणून घ्यावे. जे प्रगट दिसते ते असार आहे हे जाणावे व जे गुप्त आहे ते सार जाणावे. सद्गुरूंच्या उपदेशाने हे रहस्य उमजू लागेल आपल्याला हळूहळू. विवेकाच्या जोरावर जे समजत नसेल ते समजून घ्यावे, जे दिसत नसेल ते पहावे. समर्थ म्हणतात, जे कळत नसेल ते जाणून घ्यावे, जे गुप्त आहे ते स्वतःसाठी प्रगट करून घ्यावे, जे असाध्य आहे ते साधावे, अवघड असेल ते चिकाटीने अभ्यास करून घ्यावा. वेद, ब्रह्मदेव आणि शेष ज्यांचे वर्णन करता करता पार थकून गेले, नेती शेवटी बोलले त्या परब्रह्माची विशेषे करून प्राप्ती करून घ्यावी. तरी ते कसे साधावे असा प्रश्न केला असता स्वाभाविक साधन समर्थ सांगतात आहे की अध्यात्माच्या श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे आपण. ते परब्रह्म पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, कोणत्या रंगाचेही नाही, ते अव्यक्त आहे. त्या परब्रह्माला देव म्हणावे, त्या परब्रह्मालाच देव म्हणावे. इतर सामान्य लोकांचा स्वभाव असा असतो की जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे, म्हणून त्यांना जितके गाव तितके देव दिसतात. याप्रमाणे निर्गुण परब्रह्म म्हणजेच देव असा निश्चय झाला आणि देव निर्गुण हेही प्रत्ययाला आले. आता आपण आपला शोध घ्यावा. पण आपण माझे शरीर असे जेव्हा म्हणतो तेव्हा आपण देहा वेगळे आहोत हे कळते. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला. आता आपणाची आपला शोध घ्यावा. सगळ्यांमध्ये देव बघितलं पण देव कोठेच नाही. आता आपल्या शरीराकडे येऊ. असं समर्थ म्हणतात, माझे मन असे म्हणतो म्हणजे मी मनापेक्षा वेगळे आहे. मन म्हणजे मी नव्हे हे उघड होते. देहासंबंधी विचार केला की देह म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार आहे हे कळून येतं. तत्वाने तत्व झाडले म्हणजेच एकाचा दुसऱ्यात लय केला की सर्व भूते नाहीशी होऊन सार म्हणजे आत्मा शिल्लक राहतो. म्हणून पुढे म्हटलंय, आपणासी ठावची नाही, येथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली. ज्याला आपण मी म्हणतो आहे त्याला स्थानच नाही असे कळून येते, मग त्याला पाहण्याचे कारणच उरत नाही. ज्या पंचमहाभूतांचा देह बनलेला असतो ती भूते ठाईच्या ठाई विभागून जातात. बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळेना. म्हणजे समर्थ म्हणतात, देह म्हणजे पंचमहाभूतांचं गाठोडं आहे. ते जो कोणी विचाराने सोडतो त्याला असे कळून येते की हे गाठोडेच नाही. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही. शरीर हे तत्वांचे गाठोडे आहे. त्यासंबंधी विचार केला असता हे कळून येते की आपणच नाहीत, फक्त एक आत्मा तेवढा निरंतर आहे. नासी ठावची नाही, जन्म मृत्यू कैसे काही,
पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे. आपण असा आत्म्याहून वेगळा कुणीच नाही हे कळले की मग जन्ममृत्यू कोठले. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाप पुण्य नसते. पाप पुण्य यमयातना हे निर्गुणी तो असेना. आपण तोची जर तरी जन्म मरणा ठाव कैचा. निर्गुणाच्या ठिकाणी पाप पुण्य यमयातना इत्यादी काही नसते आणि आपण म्हणजे तोच निर्गुण आत्मा आहोत. तर मग जन्म मरणाला ठाव कुठे आहे. मी म्हणजे देह या देहबुद्धीने जो बांधला गेला होता त्याला विवेकाने आपण देह नाही हे कळले. म्हणजेच देहबुद्धीचे बंधन नष्ट झाले. याप्रमाणे देहातीत होताच त्याला मोक्षपदाची प्राप्ती झाली. म्हणून म्हटलं आहे देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला. देहातीत होता पावला मोक्षपद. झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक. परंतु हा विवेक पाहिलाची पहावा. त्याच्या जन्माचे सार्थक झाले पण आपण निर्गुण आहेत. आत्मा हा विवेक सतत करीत राहिले पाहिजे. आत्मा हा विवेकच आहे. जागे होता स्वप्न सरे विवेक पाहता दृश्य ओसरे. स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र. जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे झाले. त्याचप्रमाणे विवेक केल्याने दृश्य म्हणजे ही पंचभौतिक सृष्टी नष्ट झाली व स्वस्वरूपानुसंधानाने मनुष्य तरला जाऊ शकतो. आपणास निवेदावे आपण विवेक नुरावे. आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. आपणास निवेदन आहे की आपण विवेकाने उरूच नये. याचे नाव आत्मनिवेदन आहे. उरूच नये. आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पाद सेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरुस प्रसादे. आधी अध्यात्म श्रवण करावे नंतर गुरुभक्ती करावी. म्हणजे सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने आत्मनिवेदन आपोआप घडते. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मा अंतरी बोध झाला. आत्मनिवेदन झाले की नंतर आपण म्हणजेच परिपूर्ण वस्तू आत्मवस्तूच निरंतर आहोत असा बोध अंतरात होतो. त्या ब्रह्माबोधे ब्रह्मची झाला. संसार खेद तो उडाला. ते देहो प्रारब्धी टाकीला सावकास. त्या ब्रह्मबोधाच्या योगे तो जीव ब्रह्मरूपच होतो. असे झाल्यावर त्यांचे संसार दुःख नाहीसे होते. मग तो देहाला प्रारब्धाच्या अधीन करून स्वतः स्वस्वरूपी स्वस्थ राहतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान. परब्रह्मी अभिज्ञ भक्तची झाला. यालाच आत्मज्ञान म्हणतात. याच्या योगेश शाश्वत समाधान मिळते. तो जीव परब्रह्माशी अभिन्न होतो म्हणजेच भक्त होऊन जातो. आता होणार ते होईना का आणि जाणार ते जायेना का. तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची. आता जे होणार असेल ते होईना का, जे जाणार असेल ते जाईना का अशी त्याची वृत्ती बनते आणि मनातली जन्म मृत्यू संबंधीची आशंका नष्ट होते. आणि शेवटच्या ओळी समर्थ म्हणतात संसारी पुढावे चुकले देवा भक्त ऐक्य झाले. मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुणी. संसारातील कष्ट येरा झाला चुकल्या. देवभक्तांचे ऐक्य झाले. देवाची आणि भक्ताची भेटी झाली. भक्ताने देव ओळखला आणि सत्संगाच्या योगाने ओळखला. मुख्य देव कोणताही ओळखही त्याला पटली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मपावन निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.